शस्त्रक्रियेशिवाय उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालत नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलनं वैद्यकीय क्षेत्रात नवी उंची गाठली आहे. हॉस्पिटलच्या इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी विभागानं 500 यशस्वी शस्त्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील अशी शाखा आहे जिथे शरीरावर मोठी चीरफाड न करता केवळ सूक्ष्म उपकरणांच्या सहाय्यानं आणि इमेजिंग मार्गदर्शनाखाली गुंतागुंतीचे उपचार केले जातात. या पद्धतीमुळे रुग्णांना होणाऱ्या वेदना कमी होतात, रक्तस्राव मर्यादित राहतो आणि रुग्ण अत्यंत कमी वेळात पुन्हा आपल्या कामावर परततो. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी, ट्यूमर एम्बोलायझेशन, व्हेरिकोज वेन्स आणि डायलिसिस कॅथेटर प्रक्रिया, रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज आणि गुंतागुंतीच्या बायोप्सी यांसारख्या 500 पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. रुग्णांना कमीत कमी त्रासात जास्तीत जास्त प्रभावी निकाल देणे हेच आमचे उद्दिष्ट असून 500 प्रक्रियांचा हा टप्पा आमच्या संपूर्ण टीमच्या सांघिक कष्टाचे फळ असल्याचं मत डॉक्टर अमोल भालेकर यांनी व्यक्त केलं. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमुळे आपलं पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये खूप सहाय्य होतं. हे आपण विविध आजारांच्या ट्रीटमेंटने दाखवून दिलेलं आहे आणि आता ह्या ट्रीटमेंट अशोका मेडिकवर येथे अवेलेबल आहेत. आपण याचा जरूर फायदा घ्यावा. काय 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 याच्यात सुविधा देण्यात आल्या? इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आपण थायरॉइडचे गॉयटर असतील, युट्राईन फायब्रॉइड गर्भपिशवीच्या गाठी असतील, प्रोस्टेटचा आजार असेल ज्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी वाढल्यामुळे लघवीला त्रास होत असेल, असे आजार, व्हेरिकोज वेन्सचे आजार आहेत, गँग्रीनचे आजार आहेत, हे बरे करू शकतो. आज तागत मागच्या 5 महिन्यात आपण 500 पेशंट्सला या उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे. आजार होऊ नये म्हणून आजार होऊ नये म्हणून सोपा मार्ग असतो. प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि प्रॉपर गायडन्स. स्वतःला गायडन्स घेण्यासाठी अभ्यास करणे पण गरजेचं आहे. काय करावं काय नाही करावं आणि ते फॉलो करणं. तर सेल्फ डिसिप्लिन जर आलं तर आपण आजार बरेचसे टाळू शकतो. यावेळी हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी तसेच डॉक्टर्स उपस्थित होते. अशोका मेडिकवर हॉस्पिटलने गाठलेल्या या टप्प्यामुळे नाशिकच्या आरोग्य नकाशावर मिनिमली इन्व्हेसिव्ह, कमीत कमी इजा होणाऱ्या उपचार पद्धतींचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.